15 अनर्थांपैकी पैशाचा तिसरा अनर्थ म्हणजे असत्य। सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण या असत्याबद्दल काय सांगत आहेत ऐकूया। अध्याय नंबर 23 ओवी नंबर 223। क्रय विक्रयी धनलोभे जान, क्रय विक्रयी धनलोभे जान, मिथ्या बोलती साधारण, मिथ्या बोलती साधारण, परिवेदशास्त्र संपन्न, परिवेदशास्त्र संपन्न, धनार्थ सज्ञान बोलती मिथ्या, धनार्थ सज्ञान बोलती मिथ्या। असत्य म्हणजे खोटे बोलणे। बघा, पैशामुळे अनेक ठिकाणी खोटं बोललं जातं। तर हा खोटे बोलण्याचा आणि पैशाचा खूप जवळचा संबंध आहे। मुळात असत्याचा जन्मच या धनापोटी होतो। यांची दोघांची पक्की मैत्री आहे। धन आणि असत्य यांची एक पक्की मैत्री आहे। जसं पैशाच्यासाठी कधीकधी मुलं वडिलांशी खोटं बोलतात, कधीकधी आईशी खोटं बोलतात, आईलाही फसवतात पैसा मिळवण्यासाठी। तसंच साधारण लोकच खोटं बोलतात असं नाही, तर विद्वान लोकसुद्धा खोट्याचा आधार घेतात। काही लोक स्वतःला वेदशास्त्र संपन्न सांगतात, पण स्वतःचं वेदशास्त्र संपन्न सांगण्यासाठी दुसऱ्याला लाच देतात आणि बिझनेस मिळवण्यासाठी पैसे देऊन बिझनेस मिळवतात। इतकंच नव्हे तर वेदशास्त्र संपन्न माणसं जे यज्ञ करतात ते सुद्धा बऱ्याचदा खोटं बोलून बिझनेस प्राप्त करतात, खोटं बोलून कामं प्राप्त करतात, खोटं बोलून काम मिळवतात। व्यवहारामध्ये तर अनेक ठिकाणी आपण गेलो तर नफा जास्त मिळवण्यासाठी दुकानदार सर्रास खोटं बोलतो। जी वस्तू कधी विकलीच जात नाही आहे तो म्हणतो ही खूप चालती आहे, तुम्ही ही वस्तू घेऊन जा, ही खूप चांगली आहे। असं सर्रास खोटं बोलून पैसे कमवण्याचं काम बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर व्यवहारामध्ये कमिशनचाही मुद्दा बऱ्याचदा आहे। मध्यस्थी एजंट, जसं मेडिकल शॉप, डॉक्टर हे प्रिस्क्रिप्शन लिहितात, तेच प्रिस्क्रिप्शन त्या मेडिकलमध्ये जाऊन आपल्याला घ्यावं लागतं, कारण मेडिकल आणि त्या डॉक्टरचं संगनमत आहे, त्या डॉक्टरांना कमिशन भेटतं। असे अनेक मुद्दे आहेत जे पैशासाठी केले जातात। इतकंच नव्हतं तर काही ठिकाणी ज्या जीवाशी सुद्धा खेळलं जातं नफा मिळवण्यासाठी। जसं उदाहरणार्थ हायब्रिड फळं जास्त उत्पन्न कमी वेळामध्ये मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या बी बियाणांची निर्मिती झालेली आहे। कमी वेळामध्ये जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या फळांना कृत्रिम पद्धतीने तयार केलं जात असतं। त्या फळांमध्ये कोणत्याही प्रकारचा कस नाही, कृत्रिम असल्यामुळे त्यांचा काही जास्त फायदा शरीराला होत नाही, आरोग्याला होत नाही, परंतु दिसायला ते खूप चांगले असतात। जसं पेरू आहेत, मोठे मोठे पेरू दिसतात। कृत्रिम पद्धतीनं केळीही पिकवले जातात, आंबेही पिकवले जातात। अशा अनेक पद्धतीनं पैसा कमवण्यासाठी माणूस स्वार्थी वृत्तीने दुसऱ्यांचा विचार न करता, दुसऱ्यांची जाणीव न ठेवता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अनेक प्रकारे असत्य बोलतो। अनेक प्रकारचे खोटं बोलण्याचं काम प्रत्येक ठिकाणी तो करत असतो। बिझनेस मिळवण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे खोटं बोलण्याचं काम चालू होतं। नोकरी मिळवताना सुद्धा डिक्लेरेशन्समध्ये बऱ्याचदा खोटं बोललं जातं। स्वतःचं नोकरी करत असताना सुद्धा काही लोक मालकांशी खोटं बोलतात, पैसा जास्त मिळवण्यासाठी आपल्याच बॉसला फसवतात। असे कितीतरी उदाहरणं या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर हा तिसरा जो अनर्थ आहे हा आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतो, असत्याचा। म्हणून जिथं अर्थ आहे तिथं असत्य आहे, म्हणजे जिथं पैसा, धन, संपत्ती आहे तिथं असत्य त्याला जोडून आहे असं देव या ठिकाणी सांगत आहेत। आणि या असत्यापायी अनेक प्रकारचे अपराध, भ्रष्टाचार या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या असत्याच्या अनर्थापासून वाचलं पाहिजे।